तर नक्कीच या KSK क्रीडा प्रतिष्ठानचा चॉकलेट बॉय म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं राज। आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही 2018 KSK प्रीमियर लीगचं पर्व पाहिलं असेल तिथे मात्र हा खेळाडूने अप्रतिम कामगिरी केली होती। मग गोलंदाजी असो आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा किताब KSK प्रीमियर लीग 2018 या स्पर्धेमध्ये या राजला मिळाला होता। तर एक महत्त्वपूर्ण खेळाडू आहे या देवळी संघाचा। स्ट्राइक एंडला मात्र पाहताय संतोष, इथे मात्र उडवलाय चेंडू। यस, फाईन लेगचं क्षेत्र नडवले चेंडू मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा रेषे पार 4 धावांसाठी या डीजे। थँक्यू डीजे। तर इथे मात्र नक्कीच आमचे जवळचे मित्र आणि सातत्यपूर्व क्रीडा प्रतिष्ठानला महत्त्वपूर्ण सहकार्य राहिले KSK क्रीडा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत। आपले हार्दिक स्वागत असेल। हो, इथे मात्र ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक येत आहेत। यस, फिरकी केली जाते परंतु तोपर्यंत मात्र एक धाव घेतली जाईल। तर दोन्ही संघ मातबर संघ आहेत, वाळणे आणि देवळी संघ। जर या दोन्ही गावांचा विचार केला तर कोयनेच्या तीरावरती वसलेली ही सुंदर गावं, नैसर्गरम्य परिसरामध्ये वसलेली गावं आणि जवळची गावं, एकामेकाच्या आजूबाजूची गावं आज मात्र खऱ्या अर्थाने या SBC ट्रॉफी मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत। यस, डायरेक्ट हिट हो झाला असता तर नक्कीच इथे रनआउटच्या रूपामध्ये एक फलंदाज बाद होऊ शकला असता, परंतु एक धाव येते। धावसंख्या बोर्डवरती लागते 7 धावा, षटक क्रमांक 1 आपण पाहतोय। यानंतर होणारा सामना वाकी अगेन्स्ट घोडे पारोड। दोन्ही संघांनी सज्ज रहा। तर गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय राज हा गोलंदाज। स्ट्राइक एंडला मात्र संतोष। यस, इथे मात्र चेंडू चुकी होते, लॉंग स्टॉपला चेंडू मात्र दन 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 सीमारेषे पार फरार 4 धावांसाठी। तर नक्कीच इथे आमचे खास मित्र सातत्यपूर्व गेली 15 ते 20 वर्ष ज्यांच्या समवेत आम्ही क्रिकेट खेळतोय आणि KSK क्रीडा प्रतिष्ठानची धुरा सातत्यपूर्व या ठिकाणी सांभाळली जाते। विद्यमान अध्यक्ष विजयजी शिंदे यांचं आगमन या ठिकाणी झालंय, तर खूप खूप स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। SBCC ट्रॉफी अर्थातच श्री भैरवनाथ चषक 2021 पर्व 5वे आपण पाहताय। व्यासपीठावरती विद्यमान KSK क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी शिंदे यांचं आगमन झालंय। नक्कीच त्यांच्याशी तेही या ठिकाणी आज समालोचन करताना पाहायला मिळतील, एक उत्कृष्ट समालोचन। आणि आज कालचा दिवस जर तुम्ही पाहिला असाल तर नक्कीच महाराष्ट्र नव्हे तर भारत देश नव्हे तर संपूर्ण जगासाठी महत्त्वपूर्ण दिवस, कारण जिथे उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती 371वी जयंती आपण काल साजरी केली आणि शिवकालीन जिथे मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज याचा परिपूर्ण इतिहास या ठिकाणी आपण पाहता विजयजी शिंदे यांच्या मुखातून ऐकायलाच येणाऱ्या वेळेमध्ये। तर मैदानाच्या आतमध्ये 2 संघ दाखल झालेत। एका बाजूला तुम्ही पाहताय देवळी संघ, कोयना नदीच्या तीरावरती वसलेलं हे गाव, तर त्याच्याच बाजूला तुम्ही पाहाल वाळणे संघ, वाळणे गाव, हेही कोयना नदीच्या अगदी नैसर्गिक रम्य परिसरामध्ये वसलेलं गाव। ही दोन्ही गावं आजूबाजूची, पण आज मात्र रामलीला मैदान नेरूळ नवी मुंबई या ठिकाणी क्रिकेटच्या रणकनंदामध्ये लढताना पाहायला मिळत आहेत। एक चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय, धावसंख्या बोर्डवरती लागते ती 11 धावा। वाळणे संघ ज्या पद्धतीने आपण पाहिलं, पहिला वाळणे संघाने अतिशय अप्रतिम कामगिरी या ठिकाणी करताना पाहिलं, एक निसटता पराभव
जरी झाला असला तर एक चांगलं क्रिकेट या ठिकाणी क्रीडा रसिक क्रीडा प्रेमींना पाहायला मिळालं. आता मात्र वाळणे ब संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. नितीन हा गोलंदाज, सचिन हा गोलंदाज. स्ट्राईक एंडला मात्र अमोलला पाहतोय. कशा प्रकारे फलंदाजी केली जाते हे सुद्धा पाहणं गरजेचं. इथे मात्र दिशाहीन पंच आमच्याकडे ओढले जातील. यस, इथे मात्र व्हाईट बॉलचा कॉल येतोय. तर एक अतिरिक्त धाव जोडली जाते. धावसंख्या 12 या ठिकाणी आकड्यावरती जाऊन पोहोचते. आमच्या समवेत आहेत उत्कृष्ट स्कोरर KSK क्रीडा प्रतिष्ठानकडून अनेकदा उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची वर्णी लागले अक्षय कदम, मॅन फ्रॉम अपटी. फॉर्च्यून इव्हेंटच्या मार्फत ही लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. पंच सुद्धा या ठिकाणी आहेत. या 40+ आणि नेरूळ विभाग त्याच बरोबर रायगड विभागातील दर्जेदार पंच आपल्याला लाभलेत. इथे मात्र फुलटॉस चेंडूला दिशा दिले. नो डाऊट या चेंडूला मात्र फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी या डीजे. थँक्यू. तर नक्कीच जिथे मात्र आपण पाहतोय सकाळपासून फलंदाजी अप्रतिम फलंदाजी केली जाते. क्षितिज मोरे ज्या पद्धतीने खेळतोय आपण पाहिलं 56 धावांची अर्धशतकी खेळी त्याच्या बॅटमधून आली. तदनंतर दुसऱ्याच मॅच मध्ये आपण पाहिलं 15 चेंडू 39 धावांची इनिंग आले. तर 85 धावांवरती खेळतोय. परंतु ज्या पद्धतीने तेटली संघाच्या फलंदाजीने सुद्धा अप्रतिम फलंदाजी केली. गणेश भोसलेच्या बॅटमधून 41 धावा आल्या. तदनंतर आपण पाहिलं तर इथे मात्र यू मिस आय डेफिनेटली हिट क्लीन बोल्ड. अमोलला मात्र परतावं लागतंय. खेळाडू क्रमांक 1 बाद डीजे. तर नक्कीच आपण पाहताय महाबळेश्वर आणि जावली तालुक्यातील मानाची क्रिकेट स्पर्धा जिथे मात्र आपण पाहताय SBCC ट्रॉफी 2021 पर्व 5वं खऱ्या अर्थाने तापोळा गावामधून आणि तापोळ शहर म्हणावं लागेल जिथे मिनी काश्मीर नावाने संबोधलं जातं. तुकारामदादा धनावडे असतील, आपले माजी अध्यक्ष कौतुकजी मालुसरे त्या ठिकाणी फोन करतायत. ऑन लाईव्ह स्पर्धा पाहिली जाते तापोळ्या गावामध्ये. तापोळाही नव्हे तर अनेक गावांमध्ये त्या ठिकाणी आपले असणारे छोटे गावचे क्रिकेटर लाईव्ह स्पर्धा पाहतायत. कारण खऱ्या अर्थाने आपल्याच गावातील खेळाडू मुंबई नवी मुंबई असो या ठिकाणी जाऊन क्रिकेट खेळतात. त्यांचा दर्जेदार खेळ मात्र या YouTube मार्फत आणि खऱ्या अर्थाने फॉर्च्यून इव्हेंट मार्फत ही आपण लाईव्ह स्पर्धा पाहत आहे. तर नक्कीच षटक क्रमांक मध्ये 2 मध्ये आपण आहोत. सचिन गोलंदाजी करतायत. फुलटॉस चेंडू. या चेंडूला दहाडायचं होतं मात्र मैदानाच्या बाहेर कुठेतरी चुकी घडते. परंतु धावसंख्या जर आपण पाहिली तर 18 धावा बोर्डवरती लागल्या जात आहेत. तर सातत्यपूर्व KSK क्रीडा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी हजेरी लावतायत. तर या सर्वांचं या ठिकाणी या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. KSK चे उपाध्यक्ष प्रकाश पवार ही या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांची मॅच आहे या ठिकाणी. विद्यमान अध्यक्ष विजयजीभाई शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. सकाळचं सत्र पाहिलं तर आपण अनेक पदाधिकारी त्याचबरोबर या नवी मुंबईचे ऐरोली विधानसभेचे प्रथम आमदार आदरणीय संदीपजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. इथे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. बॅटचा अंदरुनी हिस्सा क्षेत्ररक्षक येतोय, फेक केली जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण प्रदीपला. अमोलच्या बॅटिंगमधून आपण जर पाहिलं तर 8 धावा आल्या. तदनंतर संतोष खेळतोय 9 धावांवरती. त्याचबरोबर प्रदीपच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. एक चांगली धावसंख्या उभारणी केली जाते का हे सुद्धा पाहणं गरजेचं. कारण जिथे आपण पाहतोय 60 धावांचा पल्ला यशस्वीरित्या पार केला जातोय. तर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय सचिन हा गोलंदाज.
ओ वा भाई वा, स्टँड अँड डिलिव्हर. यस, तिथे मात्र KSK चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक पाहतोय राजला, परंतु फेक केली जाईल. तद्वर मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. 2 षटकांच्या अंती बोर्डवरती धाव संख्या लागते 22 धावा. डीजेला विनंती करेन, या प्लीज. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. आता कसं वाटतंय? घर घर वळ. हे आता कसं वाटतंय? धन्यवाद डीजे. तर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये घेऊन जाईन, जिथे मात्र 2 संघ पाहताय तुम्ही. एका बाजूला पाहताय देवळी संघ, तर दुसऱ्या बाजूला मात्र वाळणे संघ पाहताय. हलक्या हाताने फेकलेला चेंडू. यस, इथे मात्र क्षेत्ररक्षक येत आहेत, चुकी करतायत आणि हा चेंडू मात्र यस बॅकअप दिलाय या खेळाडूने. फिरकी केली जाते, फेक केली जाते, तोपर्यंत धावा घेतल्या जात आहेत. 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. राज आले होते त्या ठिकाणी, परंतु या क्षेत्ररक्षणात चुकी केली. कव्हर केलंय नितीननी तिकडे. तर नक्कीच आज एक चांगला दिवस आहे, महत्वपूर्ण दिवस आहे, जिथे मात्र आपण पाहतोय देवळी संघ एकत्रित खेळताना पाहायला मिळतोय या सीझन मध्ये. एकाच संघामध्ये खेळाडू जर तुम्ही पाहिले, नितीनजी असतील, अक्षय असेल, राज असेल, सचिन असेल, हे खेळाडू सातत्यपूर्व 2 वर्षानंतर एकत्र खेळताना पाहायला मिळत आहेत. आणि जर तुम्ही पाहिलं 2016 आणि 2017चं जर पर्व पाहिलं KSK क्रीडा प्रतिष्ठानचं, तर ज्या पद्धतीने देवळी संघ क्रिकेट खेळलाय, अप्रतिम क्रिकेट खेळलाय, सातत्यपूर्व चॅम्पियन राहिला होता या 2 वर्षामध्ये, तर पुन्हा एकदा एक चांगल्या फॉर्म मध्ये येतोय का हा सुद्धा प्रश्न असेल देवळी संघाचा. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय अक्षय जाधव. इथे मात्र काय घडतंय, लॉंग स्टॉपला चेंडू मात्र ट्रॅव्हल होईल 4 धावांसाठी. वाईट प्लस 4 धावा, अशा 5 धावा स्कोरबोर्ड वरती सोडल्या जातील. धावसंख्या पुढे जाते, 32 धावा बोर्ड वरती लागतायत. 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त होताना पाहायला मिळतोय. तर यानंतर होणारी मॅच असेल वारसोळी देव अगेन्स्ट लाखवड. हा सामना होईल या मॅच नंतर. दोन्ही संघाच्या कॅप्टननी प्लीज या. इथे मात्र अपील केली जाते, परंतु 1 धाव घेतली जाईल. स्कोर बोर्ड मध्ये ऍड होईल. धाव संख्या 33 वरती पोहोचते. तर दुपारचं सत्र आहे, आपण पाहताय महत्वपूर्ण गट असेल. ब गटामधले ही मॅच असेल. पहिल्या गटातून आपण जर पाहिलं तर अप्रतिम कामगिरी करत वारसोळी देव संघ, जिथे मात्र क्षितिज मोरे अप्रतिम फॉर्म मध्ये आहे. तर लाखवड संघाचा विचार केला तर सांघिक खेळ अप्रतिम झालाय. मग तिथे प्रताप चांगली फलंदाजी झाली नाही, परंतु नक्कीच चांगलं सांघिक खेळ झालाय. 2 संघ तुम्हाला क्वार्टर फायनल मध्ये येणाऱ्या सामन्यामध्ये पाहायला मिळतील. दुसऱ्या धावेसाठी हा फलंदाज जातोय, परंतु विकेट. खेळाडू क्रमांक 2 मात्र बाद होतोय. हम जाएंगे डीजे के पास. या डीजे.
तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजाचं नाव सांगा. सतीश हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. स्ट्राईक एंडला पाहतोय आपण संतोष, एक चांगला फलंदाज, कसदार फलंदाज आहे संतोष. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. इथे मात्र लेग साइडला स्टेअर करायचा होता चेंडू. एक चांगला चेंडू, गती या चेंडूला खूप होती. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या बोर्ड वरती लागते 34 धावा. चेंडू मात्र या ठिकाणी समाप्त होत आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. अजूनही एक चेंडू बाकी असेल. इथे मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार वसंतदादा शिंदे यांना विनंती करेन, आपण स्टेजवरती या प्लीज. आपल्याला विनंती असेल आपण स्टेजवरती या, स्थानपन्न व्हा. KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विजय दादा शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत. तर खऱ्या अर्थाने अनेक मान्यवर या ठिकाणी या स्पर्धेला हजेरी लावतायत. उद्याचा दिवस महत्वपूर्ण ठरेल या स्पर्धेचा. गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज अक्षय जाधव. स्ट्राईक एंडला मात्र पाहतोय संतोषला. समोरच्या दिशेने क्रॅकिंग फटका खेळलाय. कार्पेटच्या साह्याने हा चेंडू, क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, फेक केली जाते तोपर्यंत मात्र 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. इथे मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अंती मात्र धावसंख्या जाऊन पोहोचते 36 वरती. या डीजे षटकांचा खेळ मात्र समाप्त होतोय. 36 धावा बोर्डवरती लावल्या जात आहेत. तर खऱ्या अर्थाने कालचा दिवस महत्वपूर्ण ठरलाय. उभ्या महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज यांची काल जयंती, 371वी जयंती. प्लीज KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान खजिनदार वसंतदादा शिंदे यांना विनंती करेन, आपण स्टेजवरती या. गोलंदाजाचं नाव प्लीज कळू द्या. गोलंदाजाचं नाव सतीश हा गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय. स्ट्राईक एंडला मात्र पाहताय सतीशला, नॉन स्ट्राईकला मात्र पाहताय तुम्ही संतोषला. शेवटचं षटक महत्वपूर्ण असेल. फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेन. इथे मात्र गोलंदाजी मार्क होती सज्ज झालाय गोलंदाज. इथे मात्र आडव्या बॅटनी फटका खेळायचा होता. यस, पहिल्या स्लिप मधला क्षेत्ररक्षक येतोय, फिरकी केली जाते तोपर्यंत एक धाव जोडली जाईल. धावसंख्या बोर्डवरती लागते 38 धावा. अजूनही येणारे चेंडू असतील 4. तुम्हाला मोठा प्रहार करावा लागेल या मॅच मध्ये, कारण तेवढ्याच तोडीचा संघ तुमच्या समोर आहे, देवळी संघ. इथे स्लोअर पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू. या चेंडूला पाठवायचं होतं मैदानाच्या बाहेर. एक डॉट डे चेंडू पाहायला मिळतोय. धावसंख्या थांबते. धावसंख्या बोर्डवरती लागते 38 धावा. इथे मात्र आडव्या बॅटनी खेचण्याचा प्रयत्न केलाय. यस, इथे क्षेत्ररक्षक आहे. फाईन लेग क्षेत्रामध्ये फुंबलिंग होतोय. चेंडू मात्र दन 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 ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी. या डीजे तर आपण पाहिलं जिथे नक्कीच चौकार आणि षटकाराची गरज असताना मात्र सतीशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. धावसंख्या आपण पाहिली तर 42 धावा बोर्डवरती लागतायत. अजूनही येणारे चेंडू असतील. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोठे फटके खेळावे लागतील,
कारण जर पाहिलं देवळी संघ आज या स्पर्धेमध्ये एकत्रित खेळतोय, जिथे मात्र तुम्ही अक्षय, राज, नितीन, गौरव त्याचबरोबर सचिन हे फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील बॅटिंग करताना. स्लोअर पद्धतीचा चेंडू खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक डीपचे आहेत, अक्षय फेक केली जाईल, तोपर्यंत काय घडणार? यस, इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये संतोषला मात्र परतावं लागतंय. खेळाडू क्रमांक 3 बाद होईल. हम जाएंगे डीजे के पास. थँक्यू. शेवटचा चेंडू असेल या सत्राचा, पहिल्या सत्राचा. तर यानंतर टॉस केला जाईल, महत्वपूर्ण टॉस राहील दोन संघांमध्ये. एका बाजूला पहाल वारसोळी देव संघ, तर एका बाजूला लाखवड संघ. क्वार्टर फायनलची लढत असेल. इथे मात्र कनेक्ट केलाय, काय घडणार? या चेंडूवरती येतील मात्र 6 धावा. हवाई फायरचा फटका, ब्रँडेड फटका येतोय 6 धावांसाठी या डीजे. अंधेरी रातों में सुनसान राहों पर, 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 हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है, इसे लोग शहंशाह कहते हैं. हॅलो, चला दोन संघांचे कर्णधार या टॉस का बॉस मध्ये. आणि या टॉस साठी, महत्वपूर्ण टॉस साठी या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विजयजी शिंदे यांना विनंती करेन, आपण टॉस का बॉस मध्ये या प्लीज. चला वारसोळी देव संघ प्लीज आपला कर्णधार येऊ द्या. त्याचबरोबर लाखवड संघ टॉस साठी या प्लीज. नयन, धनंजय सकपाळ आपल्याला विनंती केली जाते टॉस साठी या. आणि या महत्वपूर्ण टॉस साठी KSK क्रीडा प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष विजयजी शिंदे यांना मी आमंत्रित करतो, आपण या प्लीज. दोन कॅप्टनना विनंती करेन, लवकरात लवकर या प्लीज. महत्वपूर्ण टॉस राहील तोपर्यंत. लाखोड संघ टॉस साठी या प्लीज, आपल्याला विनंती असेल तर नक्कीच मित्रांनो. स्पर्धा पाहत आहे महाबळेश्वर जावली तालुक्यातील मानाची भव्य क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेचं टायटल पाहत आहे श्री भैरवनाथ चषक 2021 SBCC ट्रॉफी पर्व 5वे. अप्रतिम आयोजन पाहत आहे, सातत्यपूर्व या स्पर्धेची चर्चा केली जात होती आणि ती स्पर्धा आज खऱ्या अर्थाने क्रीडा रसिक, क्रीडा प्रेमींच्या भेटीला येते. उद्याचा महत्वपूर्ण दिवस असेल, कारण उद्याच्या दिवशी महत्वपूर्ण KSK क्रीडा प्रतिष्ठानमधील 12 संघ या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. त्याचबरोबर एक प्रेक्षणीय मॅच असेल, जिथे मात्र KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि जावली 11 चे धुरंधर 11 खेळाडू या मैदानामध्ये लढताना भिडताना पाहायला मिळतील. तर या टॉस साठी विनंती करतो, धनंजय सकपाळ प्लीज या. मॅच चालू करा प्लीज, विनंती असेल. इथे आम्ही टॉस करू. धनंजय सकपाळ आपल्याला विनंती केली जाते, प्लीज थोडंसं धावत या. आपल्याला या टॉस साठी या KSK क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजयजी शिंदे साहेब आपल्या सोबत आहेत. या ठिकाणी सोपान मोरे असतील, वारसोळी देवसंघ क्वार्टर फायनल खेळत आहेत. इथे मात्र आयोजन समितीच्या वतीने एक घोषणा केली जाते की या स्पर्धेचा जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला मात्र पुढील वर्षी या स्पर्धेला फ्री एंट्री खेळवण्यात येईल. या ठिकाणी आयोजन समितीचा निर्णय आहे. जो संघ चॅम्पियन ठरेल त्या संघाला मात्र पुढील वर्षी फ्री एंट्री मध्ये खेळवलं जाईल. तर इथे मात्र 2 कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयजी शिंदे आहेत, त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी कॉइन टाकला जाईल. कोण मागणार? धनंजय सकपाळ टॉस मागतील. स्विंग द कॉइन, काटा छापा. इथे मात्र टॉस जिंकलाय. प्रथम काय स्वीकारशील सोपान दादा? प्रथम फलंदाजी स्वीकारेन. फलंदाजीच का निवडले?
कारण की पहिला जर स्कोर आम्ही जास्त केला म्हणजे क्षितिज आता चांगला फॉर्ममध्ये आहे, छोटा सोपन आहे, अक्षय चांगली फलंदाजी करतोय, जितू करतोय आणि थोडंसं ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे नंतर चेस करणं अवघड जाईल हे आदल्या मॅचमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आम्ही पहिलं फलंदाजी करेन. किती धावा बोर्डवरती लावल्या जातील? तसं बघितलं तर लाखोड संघाची गोलंदाजी खूप चांगली आहे, तरी आम्ही प्रयत्न करेन 50+ धावा करण्याचा. इथे मात्र लाखोड संघाकडे जाईन धनंजय सकपाळ. आपल्याला गोलंदाजी करायची आहे. ज्या पद्धतीने क्षितिज मोरे खेळतोय, सातारा टेनिस क्रिकेटचा पहिला खेळाडू ठरलाय शतकवीर, आजही ज्या फॉर्म मध्ये आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचं टार्गेट असेल तुमचं? माझ्या मते तरी 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न नक्कीच आम्ही करू, कारण सध्या आमचे बॉलर पण बॉलिंग साईड पण चालले आणि बॅटिंग साईड पण चालले. प्रताप आहेच, नयन आहे, तुषार आहे, नागेश आहे, एक 5-6 बॅट्समन घेऊन खेळतोय आम्ही. तर नक्कीच या स्पर्धेबद्दल नक्कीच आदरणीय विजयजी शिंदे यांचं मत घेईन. शिंदे साहेब. अतिशय ज्याप्रमाणे आपण गेल्या 15-20 दिवस झालं मानाची स्पर्धा, त्याचप्रमाणे खरोखर अतिशय सुंदर असं आयोजन, मैदान देखील सुंदर सर्कल आहे आणि त्यामुळे या ठिकाणी फलंदाजीसाठी एकदम भरदार मैदान आहे आणि क्षितिज मोरेची फलंदाजी पाहण्यासाठी खास या ठिकाणी आवर्जून आलोय आणि नक्कीच स्पर्धा नामांकित आहे. अनेक प्रेक्षक या स्पर्धेला पाहतायत आणि यशस्वीरित्या ही स्पर्धा पार पडते असं मला काही हरकत नाही. धन्यवाद. येणाऱ्या काळात आपण विजयजी शिंदे बरोबर आपण चर्चा करणार आहोत. दोन्ही कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. मान्यवरांना विनंती करी आपण स्टेजवरती स्थानपन्न व्हा. इथे मात्र सातारा टेनिस क्रिकेटचा मधुर आवाज आपली वाट पाहतोय. निलेशजी मर्डेकर सर प्लीज. धन्यवाद. पहिल्या चेंडूवरती प्रहार चढवलाय, मिळतील या चेंडूवरती धावा 6. बुलंद एक पॉवरफुल फटका, हवाई फायर डीजे. मैदानाच्या आतमध्ये हे दोन फलंदाज, एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला अक्षय. देवळी संघाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज. गोलंदाजी मार्क वरतून फुल टॉसला माफी नाही, फेकून दिला या चेंडूला. हवाई हल्ला. ब्रँड ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. 6 धावा, षटकार डीजे. डीजे सागर इन द मिक्स. डीजे. 3 चेंडूमध्ये आपण पाहतोय 2 षटकार 1 चौकार. या सचिनने आतापर्यंत खेळलाय आणि सुरुवात त्याने पहा कशा पद्धतीने केली आहे. रौद्र रूप त्याने धारण केले मैदानाच्या आतमध्ये. आक्रमकता त्याने दाखवलंय. चांगलं शस्त्र त्याने निवडलेत. या चेंडूंच्या पाठीमागे जर आपण पाहिलं, तिसरा चेंडू जर आपण पाहिलं तर फुल टॉस फेकला संतोष यांनी आणि क्रिकेटची मेजबानी होतं, त्याचा पुरेपूर फायदा या ठिकाणी घेतलाय या सचिनने. 3 चेंडूचा खेळ संपला आतापर्यंत. धावफलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 16. संतोष निघतोय. फटका पहा आता मात्र कार्पेटचा चेंडू. इथे मात्र फील्ड केलाय. मिड ऑनच्या दरम्यान कोणती धाव फलकावरती धाव येणार नाही. पुनरागमन केलंय. ज्या अर्थी आपण जर 3 चेंडूचा खेळ पाहिला तर अक्षरशः सचिनने हल्ला बोल केला, परंतु 4थ्या चेंडूवरती एक चांगलं पुनरागमन या संतोषने केलंय. बॅकफूट वरती जाऊन हा प्रयत्न फसतोय. लागोपाठचे 2 चेंडू मी म्हणेन निर्धाव फेकलेत. एक चांगलं षटक. पहिल्या 3 चेंडूवरती जरी मोठे प्रहार लागले असले तरी त्यानंतरचे चेंडू अतिशय चांगले फेकलेत. आपण पाहतो ही खेळपट्टी पोषक ठरते. फलंदाजांना खूप कमी वाव आहे या खेळपट्टीवरतून गोलंदाजांना. चेंडू हवेत खेळलाय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरतून चेंडू जाईल सीमारेषा पार, फरार. मिळतील 4 धावा डीजे. धावफलकावरती आपण जाऊया. धावा लागल्या एका षटका अखेरीस. 20 धावा मित्रांनो धावफलकावरती आता मात्र लागल्यात. 20 धावा धावफलकावरती आहेत.
पहिल्या षटकामध्ये अक्षरशः तारांबळ करून टाकली संतोषजी. ज्या आरती फलंदाजी सचिनने केली, मिड विकेट असेल, लॉंग ऑनचं क्षेत्र असेल, लॉंग ऑफचं क्षेत्र असेल, या दरम्यान हे फटके खेळले गेले तर गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या षटकासाठी बोलवलाय सतीश. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवरती येऊन उभा राहिलाय. 50 धावांचे टार्गेट आहे, त्याच्यामध्ये पहिल्या षटकामध्ये कुठल्यात या सचिनने 20 धावा. फलंदाजी मार्कवरती आता मात्र स्ट्राईक घेतलाय या अक्षयने. अक्षय सज्ज होतोय स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवरतून निघतोय गोलंदाज सतीश निघालाय या वाळणी संघाचा. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, मॅच सुरू ठेवा. बऱ्याचशा मॅचेस अजून आपल्याला खेळवायच्या आहेत. स्पर्धा आपण पाहतोय SBCC ट्रॉफी 2021 भव्य दिव्य पर्व. सतीश निघतोय या अक्षयसाठी. ओहो काय गोलंदाजी, क्या बात. मधली एसटी वाकवली आहे, त्रिपाळाचीत. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए और यू आए. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. DJ Welcome in the mix. थँक्यू डीजे. मित्रांनो, आपण सातत्यपूर्व सांगत आलो की इथे मात्र या मैदानावरती आपण पाहतोय या षटकामध्ये क्लीन बोल्ड घेतलाय, त्रिफळाचीत अक्षयला माघारी पाठवलं. आणि ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा इतिहास मी सांगितला त्या वेळेस मित्रांनो मॅन फ्रॉम पाकिस्तान वसीम अक्रमचं नाव मी घेतलं. या खेळाडूच्या नावावरती 176 क्लीन बोल्डचा रेकॉर्ड आहे. हा तोडणं खूप कठीण आहे. त्यानंतर जर मित्रांनो भारतीय संघाच्या माध्यमातून पाहिलं तर अनिल कुंबळे 92 क्लीन बोल्ड. परंतु वसीम अक्रमच्या खालोखाल जर कोण असेल तर मित्रांनो मॅन फ्रॉम श्रीलंका मुथय्या मुरलीधरन याच्या नावावरती रेकॉर्ड आहे. परंतु हे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर क्रिकेटमधून निवृत्ती त्यांनी घेतली. म्हणजे या खेळाडूंचा रेकॉर्ड तोडणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कठीण आहे. बॅकफुटवरती जाऊन हा पंच पहा, क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअर लेग त्याच्या खाली. लागोपाठचा दुसरा फलंदाज या ठिकाणी देवळी संघाचा माघारी डीजे. थँक्यू डीजे. मित्रांनो, नक्कीच संगीत जर आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज संगीत आपण ऐकताय. आणि कालचा दिवस जर आपण पाहिला तर 391वी शिवजयंती आपण साजरी केली. परंतु कालच्या दिवशी मित्रांनो एक रेकॉर्ड झाला. तो रेकॉर्ड मित्रांनो सातारा जिल्ह्यातून आला. किल्ले रायगड ते अजिंक्य तारा हा प्रवास जर आपण पाहिला तर शुभांगी गायकवाड पेशाने डॉक्टर आहेत. यांनी 111 किलोमीटर ती ज्योत रायगड पासून घेतली ते अजिंक्य ताऱ्यापर्यंत येऊन पोहोचवली. हा एक आंतरराष्ट्रीय रेकॉर्ड जर आपण पाहिला तर हा झालेला आहे. नक्कीच मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये हा रेकॉर्ड गिनीज बुक मध्ये नक्कीच याची दखल घेतली जाईल. यात मात्र तुम्ही मात्र शंका नसेल. तो रेकॉर्ड केलाय डॉक्टर शुभांगी गायकवाड यांनी. 111 किलोमीटर ते धावत आलं चक्क. बॅकफुटवरती जाऊन हा पंच आहे, खेळण्याचा प्रयत्न फसलाय. यस, लागोपाठचे 2 चेंडू हे निर्धाव फेकले त्या सतीशने. मैदानाच्या आतमध्ये नौकी जोडी आहे सचिन आणि गौरव. फटका पहा, टायमिंग बेमिसाल फेकून दिला या चेंडूला. हवाई हल्ला 6 धावांसाठी येतोय षटकार डीजे. थँक्यू डीजे. सचिनच्या बॅट मधून हा आणखी एक ब्लास्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा ब्लास्ट त्याने मैदानाच्या आतमध्ये केलाय. या खेळाडूची भूमिका खूप महत्वाची आहे देवळी संघासाठी. देवळी संघाला मॅच जिंकायची आहे तर सचिनला मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकावं लागेल.
आणि मात्र मित्रांनो वाळणे संघाला ही जर मॅच जिंकायची असेल तर या सचिनला माघारी पाठवावाच लागेल. विकेट या खेळाडूची मिळवणं खूप महत्वाचं आहे. 50-50 मुकाबला सतीश निघाला या सचिनसाठी. फटका ऑन दी राईस खेळलाय क्षेत्ररक्षक त्याचा पाठमोरा करेल त्याच्याही अवाक्या बाहेरचा चेंडू. बाहुबली बुलंद षटकार मिळतील धावा 6. डीजे तिला फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर फिरवीन माझ्या गाडीवर गाडीवर तिला तिला गाडीवर तिला तिला गाडीवर गाडीवर. थँक्यू डीजे. याही षटकामध्ये तुम्ही पहा सचिनने काय अफलातून फलंदाजी केली आहे. ज्या रिझन मध्ये चेंडू आहे अगदी त्याच रिझन मध्ये हा चेंडू खेळलाय. म्हणजे ज्या प्रकारे चेंडू फेकला जाईल, ऑफ साईडला फेकलाय तर तुम्ही तो ऑफ साईडला खेळा, लेग साईडला फेकलाय तर तुम्ही ऑन साईडला खेळा. म्हणजे कित्येक वेळ क्रिकेटमध्ये आपण पाहिलेलं आहे. ही चांगल्या खेळाडूंची ओळख असते. फुल टॉसला टायमिंग फसलंय. एक संधी आणि त्या संधीचा फायदा मिळाला या ठिकाणी वाळणे संघाला. सचिन बॅक टू द पवेलियन. परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला येतोय डिझिया. येथून पुढे विजयासाठी धावा हव्या आहेत 18 धावांचं लक्ष असेल. येथून पुढे 12 चेंडू 18 धावांची गरज. हे विजयासाठी समीकरण आपण नव्याने मांडूया. दहा चेंडू 32 धावांचं योगदान या सचिनने आपल्या देवळी संघाला दिलंय. जुडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गौरव तर दुसऱ्या बाजूला येऊन पोहोचलाय राज. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. येस, गौरवच्या बॅट मधून हा फटका नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडतोय. फेक केली जाईल. जोपर्यंत फेक केली जाईल 3 धावा या धावफलकावरती अंकित झाल्यात. कुठेतरी या धावा वाचवणं खूप महत्वाचं आहे. चेंडूचा ज्यावेळेस पाठमोरा केला गेला त्यावेळेस जजमेंट हे खूप महत्वाचं आहे. ताळमेळ खूप महत्वाचं आहे. आणि ज्या दिशेने आपण चेंडू पकडण्यासाठी जातो त्या दिशेने आपण धावत जातो. चेंडू ज्यावेळेस हवेमध्ये जातो त्यावेळेस चेंडू टप्पा पडतो आणि थोडंसं वळण घेतो. या देखील गोष्टी आत्मसात आपल्याकडे असणं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस आपण एक चांगलं क्षेत्ररक्षण करतो आणि थोडासा क्षेत्ररक्षक बीड झाला, चेंडू टप्पा पडला, आपण पाहिलं चेंडू गेला लॉंग लेग रिझन मध्ये. चेंडू होता डीप स्क्वेअर लेगला परंतु तो गेला लॉंग लेग रिझन मध्ये. 3 धावा अंकित केल्या. धावफलक जाऊन पोहोचले 35 या आकड्यावरती. पहिल्यांदा स्ट्राईक करेल राज. गोलंदाज मंगेश निघालाय. येस, फटका चांगलाय. क्षेत्ररक्षक तितकंच चांगलं सजवलंय. कौतुक करेन ज्या अर्थी हा फटका खेळलाय. फटका अतिशय चांगला होता परंतु त्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मंगेशचं कौतुक करावं लागेल. याने फलंदाज माघारी नक्कीच पाठवले. हेच ते षटक आहे. वाळणे संघाला जर मॅच जिंकायची असेल तर या षटकामध्ये दमखम दाखवावाच लागेल. मंगेश निघालाय. बॅकफुट वरती जाऊन जागा बनवली आहे. क्षेत्ररक्षक डीपला आहे. फेक करेल. थोडासा चुकतोय. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. 2 धावा अंकित केल्या. धावफलकावरती येत आहेत 2 धावा. तुंबळ युद्ध रंगलंय. मॅच कोण घेऊन जाईल. एका बाजूला देवळी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वाळणे अशी मॅच. तुंबळ युद्ध रंगलंय मैदानाच्या आतमध्ये. जशास तसं उत्तर द्यायचंय. ईट का जवाब पत्थर से. कोण घेऊन जाईल ही मॅच. फटका खोदून काढलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सीमा रेषा तोडून फोडून भेदून जातोय. मिळतील 4 धावा डिझिया. खूप महत्वाचा चौकार येतोय.
आमूलाग्र बदल होतोय स्कोर बोर्ड मध्ये. या चौकाराने आत्मविश्वास वाढलाय या खेळाडूचा. राजचा आत्मविश्वास वाढलाय. बॅकफूट वरती जाऊन पुन्हा एकदा जागा बनवायची आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. मंगेश एक चौकार लागतोय जरूर, परंतु त्यानंतरचा त्याने निर्धाव चेंडू फेकलाय. मॅच अजून संपलेली नाही. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष सुरू आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा दोन्ही संघांना करावी लागणार आहे. मित्रांनो, खऱ्या अर्थानं मॅच कोण जिंकतो, ज्या खेळाडूंचं खेळाचं सादरीकरण अतिशय चांगलं असतं तो संघ ती मॅच जिंकत असतो. म्हणजे तुमच्या कलेचं आणि तुमच्या खेळाचं तुम्हाला एक चांगलं सादरीकरण मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. फटका बेमिसाल, टायमिंग अफलातून, फेकून दिलाय चेंडूला. हवाई हल्ला, 6 धावा, षटकार. डीजे थँक्यू डीजे. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 6 धावा बनवायच्या आहेत. 6 बॉल 2 रन्स बनवायच्या आहेत देवळी संघाला विजयासाठी. अफलातून अशी मॅच आपल्या समोर रंगली आहे. काय संघर्ष पाहायला मिळाला. वाळणे संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा तो करतोय. स्पर्धा मानाची आहे. कोण नाव कोरेल या मानाच्या स्पर्धेवरती. उद्याच्या दिवसांमध्ये चित्र आपल्या समोर स्पष्ट असेल, परंतु यानंतरची मॅच आहे आपल्या समोर. कोण टॉप 3 मध्ये जाऊन पोहोचणार. या चेंडूला पहा, दिशा दिलेली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात. यस, मॅच अजून संपलेली नाही. देवळी संघाला आणखी एक धक्का लागलाय. डिझिया मैदानाच्या आतमध्ये पुढचा फलंदाज दाखल झालाय. सतीश मैदानाच्या आतमध्ये येऊन पोहोचलाय. 5 चेंडू 2 धाब्यांची गरज असेल देवळी संघाला विजयासाठी. यस, हा चेंडू पहा, निर्धाव. 4 बॉल बनवायचे आहेत. 2 रन्स. काय मॅच आली आहे. अजूनही आपण पाहतोय वाळणे संघाने ही मॅच सोडलेली नाही. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही लढणार हे दाखवून देतोय. आणि मित्रांनो, खऱ्या योद्ध्याची हीच लक्षणं आहेत. शेवटच्या क्षणापर्यंत जो लढतो त्याला खरा योद्धा म्हटलं जातं. आणि मैदानाच्या आतमध्ये वाळणे संघ लढतोय. स्क्वेअर कटचा फटका. आता मात्र चेंडू बॅकफुट डीप पॉइंटला ट्रॅव्हल होतोय आणि ते मात्र विजयी धावा संपादित होत आहेत. देवळी संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय. वाळणे संघाचा आम्ही आभार मानतो. तुम्ही इथपर्यंत आलात आणि तुमचा खेळ आमच्यापर्यंत पोहोचवला. त्या स्पर्धेच्या माध्यमातून वाळणे संघाचा आम्ही लाख लाख आभार मानतो. तर देवळी संघाला पुढच्या मॅच साठी आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू. मॅन ऑफ